नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 9वी गणित भाग 1 घटक नंबर 4 गुणोत्तर व प्रमाण रेशो अँड प्रोपोर्शन्स या घटकाचा आपण अभ्यास करणार आहोत। या घटकामध्ये गुणोत्तर, गुणोत्तराचे गुणधर्म, समान गुणोत्तरावरील क्रिया, समान गुणोत्तराचा सिद्धांत, पारंपरिक प्रमाण, गुणोत्तरातील के पद्धती, रेशो, प्रॉपर्टीज ऑफ रेशोज, ऑपरेशन्स ऑन इक्वल रेशोज, थेरम ऑफ इक्वल रेशो, कंटिन्यूड प्रोपोर्शन, के मेथड या उपघटकांचा आपण अभ्यास करणार आहोत। थोडक्यात गुणोत्तर याची व्याख्या करायची असेल तर एक संख्या दुसऱ्या संख्येच्या किती पट आहे हे सांगणे म्हणजे गुणोत्तर। उदाहरणार्थ 1:2 हे गुणोत्तर आहे। 1:2 याचा अर्थ दुसरी संख्या पहिल्या संख्येच्या दुप्पट आहे 1:2। त्यानंतर या ठिकाणी 2:4 याचाही अर्थ असा आहे दुसरी संख्या पहिल्या संख्येच्या दुप्पट आहे। 3:2 या गुणोत्तराचा अर्थ या ठिकाणी विशिष्ट संख्या, विशिष्ट एकक आपण x मानलं तर त्या संख्येची तिप्पट 3x आणि त्या संख्येची दुप्पट 2x। म्हणजे या ठिकाणी xची किंमत जर समजा 2 आली, xची किंमत जर 2 आली तर त्या संख्येची तिप्पट म्हणजे 6 आणि या संख्येची दुप्पट म्हणजे 4, म्हणजे 6×4 म्हणजेच 3:2 अशा अर्थानं एक संख्या दुसऱ्या संख्येच्या किती पट आहे हे सांगणे म्हणजे गुणोत्तर। उदाहरणार्थ खताच्या 18-18-10 प्रकारच्या नायट्रोजनची संयुगे 18-18-10 या प्रकारामध्ये नायट्रोजनची संयुगे 18%, फॉस्फरसची संयुगे 18% आणि पोटॅशियमची संयुगे 10%, म्हणजे 18%, 18%, 10% असा अर्थ त्याचा आहे। म्हणजे फॉस्फरस म्हणजे P, पोटॅशियम म्हणजे K आणि नायट्रोजन म्हणजे N, म्हणजे NPK, नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम। याचा अर्थ 20 किलोग्राम खतातील नायट्रोजनच्या संयुगाचे प्रमाण आपण 100 किलोग्राम मानलं तर 100ला 8 तर 20ला x, 100ला 18% नायट्रोजन तर 20ला किती आहे हे काढण्यासाठी तिरकस गुणाकार 18 गुणिले 20ला xला गुणिले येणारं 100 ते भागिले, म्हणजे 20 × 20, 20×5 100 आणि 5नं 18ला भागले की 3.6 येतं, म्हणजे नायट्रोजनचं संयुग 3.6 किलोग्राम असणार आहे 20 किलोग्राममध्ये। अशा अर्थानं गुणोत्तरांचा आपण विचार करणार आहोत। या ठिकाणी त्यामध्ये समप्रमाण आणि व्यस्त प्रमाण असे 2 भाग आहेत या ठिकाणी समप्रमाणाचे। आता उदाहरण घेतलं आपण समप्रमाणाचं तर एक उदाहरण आहे या ठिकाणी 1 लिटर पेट्रोलमध्ये गाडी 10 किलोमीटर जाते। आता 20 किलोमीटरमध्ये किती गाडी जाईल? 1 किलोमीटरला 1 लिटरला 10 किलोमीटर जात असेल, साहजिकच 20 लिटरला 20 आहे 200, 40 लिटरला 40 आहे 400 किलोमीटर अशा पद्धतीनं। म्हणजे लिटरचं प्रमाण वाढवलं म्हणजे लिटरची संख्या वाढवली तर किलोमीटरचं प्रमाण वाढणार आहे। म्हणजे या ठिकाणी 1/10 लिटर पेट्रोल आणि किलोमीटर अंतर, इथं लिटर अंतर, परत 20 × 20 10 200, परत इथं 400 भागिले 40 भागिले 400 1/10। म्हणजे या ठिकाणी भागाकार जो आहे लिटरचा आणि किलोमीटरचा हा नेहमी स्थिर असतो, म्हणजे x भागिले y बरोबर k। सम प्रमाणामध्ये 2 चलांचा भागाकार स्थिर राहतो। एका वहीची किंमत 10 रुपये, 2 वह्यांची किंमत 20 रुपये, 3 वह्यांची किंमत 30 रुपये। एका वहीची किंमत 10 रुपये, 2 वह्यांची किंमत 20 रुपये, 3 वह्यांची किंमत 30 रुपये, 4 वह्यांची किंमत 40 रुपये। म्हणजे पुन्हा 2 × 2 10 20, पुन्हा 3 × 1 3 10 30, पुन्हा 4 × 1 4 10 40, 1/10 हे गुणोत्तर स्थिर राहिलं। म्हणजे समजा या ठिकाणी वह्यांची संख्या x आहे आणि वह्यांची किंमत y आहे, x भागिले y k, गुणोत्तर k म्हणजे स्थिर। ओके, अशा पद्धतीनं भागाकार स्थिर असणं म्हणजे गाडीने वापरलेले पेट्रोल लिटरमध्ये आणि तेवढ्या पेट्रोलमध्ये कापलेले अंतर किलोमीटरमध्ये या राशीचं गुणोत्तर स्थिर राहतं। अशा वेळी त्या दोन्ही राशी समप्रमाणात आहेत असे म्हणतात, म्हणजेच या 2 राशी समचलनात बदलतात असे म्हणतात। टाइप्स ऑफ प्रोपोर्शन। फर्स्ट, डायरेक्ट प्रोपोर्शन। See example here, a car covers a distance of 10 km consuming 1 liter of petrol. It will cover a distance of 20 into 10 is equal to 200 km consuming 20 liter of petrol.
consuming 40 liter of petrol, it will cover at a distance 40 into 10 is equal to 400 kilometer. Let us write this information in a tabular form. Petrol x liter, distance y kilometer, in 1 liter, distance 10 kilometer, in 20 liter, distance 200 kilometer, in 40 liter, distance 400 liter. Here the proportion x upon y, that means x1, y10, x upon y, that means 1 upon 10, 20 upon 200, that means dividing here 20 to 200 we get 1 upon 10. Again here 40 upon 400, that means x upon y, 40 upon 400, 1 upon 10, x upon y is equal to k. The ratio of consumption of petrol in liter and distance covered by the car in kilometer is a constant. In such a case, it is said that the two quantities are in direct proportion or in direct variation. Okay. व्यस्त प्रमाण पाहायचं असेल तर समजा एका मोटारगाडीला 50 किलोमीटर वेगाने 100 किलोमीटर जाण्यासाठी 2 तास लागतात. ओके. एका बैलगाडीचा वेग तासी 5 किलोमीटर आहे तर तेवढेच अंतर जाण्यासाठी बैलगाडीला 20 तास लागतात. म्हणजे वेग गुणिले वेळ बरोबर अंतर. आपल्याला सूत्र माहिती आहे, अंतर बरोबर वेग गुणिले वेळ. आता पहा या ठिकाणी ह्या सारणीमध्ये आपण ही माहिती बसवली तर मोटारचा वेग तासी 50 किलोमीटर आहे. 100 किमी अंतर जाण्यासाठी 2 तास लागतात. आता बैलगाडीचा वेग तासी 5 किलोमीटर आहे, तेवढेच अंतर 100 किलोमीटर जाण्यासाठी 20 तास लागतात. पहा, कारण 20 गुणिले 5 अंतर वेग गुणिले वेळ बरोबर अंतर, म्हणजे इथं 50 गुणिले 100, 5 गुणिले 20 100, म्हणजे x गुणिले y बरोबर k. ओके. म्हणजे 200 किलोमीटर अंतर जायचं आहे तर गाडीचा वेग 50 किलोमीटर ठेवला तर 200 किलोमीटर अंतर जाण्यासाठी 4 तास लागतात. गाडीचा वेग 25 किलोमीटर ठेवला या ठिकाणी 200 किलोमीटर अंतर जाण्यासाठी 8 तास लागतात. गाडीचा वेग 20 किलोमीटर ठेवला 200 किलोमीटर अंतर जाण्यासाठी 10 तास लागतात. गाडीचा वेग 10 किलोमीटर ठेवला 200 किलोमीटर अंतर जाण्यासाठी 20 तास लागतात. बरोबर. कारण 20 10 200, इथं 20 10 200, 25 200, 50 चौक 200, म्हणजे या ठिकाणी वेग गुणिले वेळ हा वेग आहे, हा वेळ आहे. वेग गुणिले वेळ हे गुणोत्तर नेहमी स्थिर असतं, हे प्रमाण व्यस्त आहे, आणि भागाकार स्थिर असतो, हे प्रमाण सम आहे. म्हणजेच वाहनाचा वेग आणि प्रवासाला लागणारा वेळ यांचा गुणाकार स्थिर आलेला दिसतो. अशा वेळी त्या राशी व्यस्त प्रमाणात आहेत किंवा त्या राशी व्यस्त चलनात बदलतात असे म्हणतात. इनव्हर्स प्रोपोर्शन. A car takes 2 hours to cover a distance of 100 km at the speed of 50 km per hour. A bullock cart travels 5 km in 1 hour to cover a distance of 100 km at a speed 5 km. The bullock cart takes 20 hours. We know that speed into time is equal to distance. By using the relation, let us put the above information in tabular form. Vehicle, here car, speed 50 km per hour, time taken 2 hours for car, 50 into 2, x into y is equal to 100, that means x into y is equal to k here. 5 speed 5 bullock vehicle bullock cart speed 5 km per hour, time taken 20 hours, 20 into 5 100. Okay, x into y is equal to k. Hence, we see that the product of speed of the vehicle and time is constant. In such a case, it is said that the quantities are in inverse proportion or in inverse variation. Okay. गुणोत्तराच्या गुणधर्मामध्ये a आणि b अशा दोन संख्यांचे गुणोत्तर a b असं लिहितात. a भागिले b अशा स्वरूपात पण लिहितात. a ला पूर्वपद तर b ला या ठिकाणी उत्तरपद म्हणायचे किंवा दुसरं पद. दोन संख्यांच्या गुणोत्तरात उत्तरपद 100 असेल त्या गुणोत्तराला शतमान असे म्हणतात. प्रमाणातील सर्व संख्याने एका शून्योत्तर संख्येने गुणले किंवा भागले तर प्रमाण बदलत नाही. उदाहरणार्थ a भागिले b एच बी गुणोत्तर असेल तर a ला पण k ने गुणलं, b ला पण k ने गुणलं तर ak bk हे गुणोत्तर स्थिर राहतं.
ज्या संख्यांचे गुणोत्तर काढायचे आहे त्या एकाच प्रकारच्या मापनाच्या असल्या तर प्रत्येकीच्या मापनाचे एकक समान पाहिजे. समजा दोन संख्यांचं गुणोत्तर घ्यायचं आहे, एक किलोग्राममध्ये आहे दुसरं ग्राममध्ये आहे, दोन्ही एकक एकाच जातीत करून घ्यायची, ग्राममध्ये करून घ्या किंवा ग्रामचं किलोग्राम करा, एकक समानच असलं पाहिजे. गुणोत्तराला एकक नसतं हे अतिशय महत्त्वाचं आहे. कारण गुणोत्तराला एकक का नसतं तर 4 किलोमीटरचं गुणोत्तर हे 2 किलोमीटरशी घेताना केजीला केजी किलोमीटरला किलोमीटर निघून जातात. त्यामुळं गुणोत्तराला एकक नसते, हे अतिशय महत्त्वाचं आहे. प्रॉपर्टीज ऑफ रेशोज. रेशो ऑफ द नंबर्स a and b is written as a to b or a upon b. A is called predecessor, that means first term, and b is called successor, second term. Okay, in the ratio of two numbers, if the second term is 100, it is known as a percentage. Okay, the ratio remains unchanged if its terms are multiplied or divided by non-zero numbers. That means a upon sb is equal to ak bk. Okay, the quantity taken in the ratio must be expressed in the same unit. Okay, the ratio of two quantities is unitless. There is no unit. The quantity taken in the ratio must be expressed in the same unit. सराव संच 4.1 प्रॅक्टिस सेट नंबर 4.1. क्वेश्चन नंबर फर्स्ट. प्रश्न पहिला. खाली दिलेल्या संख्यांच्या जोड्यामधील पहिल्या संख्येचे दुसऱ्या संख्येशी असलेले गुणोत्तर संक्षिप्त रूपातल्या फाइंड द रेशो ऑफ द फर्स्ट नंबर टू द सेकंड नंबर फ्रॉम द गिवन पेअर्स ऑफ नंबर्स इन द रिड्युस्ड फॉर्म. 72 आणि 60 यांचं गुणोत्तर संक्षिप्त रूपात घ्यायचं आहे. म्हणजे 72 60. 72 आणि 60 यांचा मसावी 12 आहे. 12 संग 72 आणि 12 पंचे 60 अशी मोठ्यात मोठी संख्या की ती दोघांचाही विभाजक आहे. 12च्या पाड्यात 72 आहे, 12च्या पाड्यात 60 आहे, 12च्या पाड्यात 120 पण येते आणि 12च्या पाड्यात वरच्या या 2 न 72ला 60ला भाग जातोय, 6 न 72ला आणि 60ला भाग जातोय, 12ने जातोय. पण 2 6 12 यामध्ये मोठ्यात मोठी संख्या आपल्याला 12 आहे. मोठ्यात मोठी म्हणजे मसावी घेतल्यानंतर आपल्याला पुन्हा भागायला लागत नाही. 12ला भाग गेल्यानंतर 6/5 राहिलेत. ओके, 6/5 म्हणजे 6/5 हे गुणोत्तर आहे. दुसरा आहे 38 आणि 57. दुसरं 38 आणि 57. 38 आणि 57. 38/57 मोठ्यात मोठी संख्या 19 आहे. 19 38 आणि 19 त्रिक 57. 19ला 19 जाऊन 2/3 म्हणजे 2/3. अशा पद्धतीनं आपण ही उदाहरणं सोडवायची आहेत. 52 आणि 78. 52 आणि 78 म्हणजे 52 भागिले 78. या ठिकाणी 13 भाग जातो. या 26 मोठ्यात मोठी संख्या 26 आहे. 26 गुणिले 2 26 गुणिले 52 आणि 26 त्रिक 78. समजा आपण इथं 13 चौक 52 13 संग 78 केला असतं. पुन्हा आणि 2 2 4 त्रिक साकावं लागते. म्हणजे 13 मोठ्यात मोठी संख्याने 26 आता 2 आणि 3 राहणार आहेत. 26ला 26 केले 2/3 म्हणजे 2/3. ओके, दुसरा प्रश्न आहे. पुढील राशीपैकी पहिल्या राशीचे दुसऱ्या राशीशी असलेले गुणोत्तर काढा. फाइंड द रेशो ऑफ द फर्स्ट क्वांटिटी टू द सेकंड क्वांटिटी इन द रिड्युस्ड फॉर्म. पहिला आहे 700 रुपये आणि 308 रुपये. दोन्हीही एकक एका एककामध्ये आहेत. त्यामुळं अशाच पद्धतीने करायचं. 700/308. 28नं 700ला भाग जातोय. 28 दोन्ही 56. उरले या ठिकाणी 14. 140 झाले. 28 पंचे 40. 28नं 308ला पण जातोय. 28 एक्के 28. उरले 2. पुन्हा 28 झाले. 28 एक्के 28. 28 गेले 25/11.
25/11 म्हणजे 25/11. ओके. त्यानंतर 14 रुपये आणि 12 रुपये 40 पैसे. 14 रुपये आणि 12 रुपये 40 पैसे. आता या ठिकाणी 14 रुपये त्याचे पैसे करायचे का, तर या ठिकाणी रुपये आणि पैसे आहेत. पैशामध्ये करणं सोपं होईल. 14 रुपये म्हणजे 14 गुणिले 100. 100 1 रुपया म्हणजे 100 पैसे म्हणजे 1400 पैसे. ओके. आणि 12 रुपये आणि 40 पैसे म्हणजे या ठिकाणी 12 गुणिले 100 आणि हे 40 पैसे मिळवायचे. 12 गुणिले 100 म्हणजे 1200 आणि अधिक हे 40 म्हणजे 1240 पैसे म्हणजे 1400 पैशाचं 1240 गुणोत्तर घ्यायचं आहे. इथे 0 0 गेले त्यामुळे 140 भागिले 124. 4 न 140ला भाग जातोय आणि 124ला पण भाग जातोय. 4 त्रिकोण 12. 4 न 4 त्रिकोण 12 उरले 2 वी झाले 4 25 म्हणजे 35 चौक 140. इथं 4 ने 124ला 4 त्रिकोण 4 गुणिले 4 त्रिकोण 12 आणि 4 1 4. 4 दाखले गेले 35 भागिले 31 म्हणजे 35/21 हे गुणोत्तर आलेलं आहे. अशा पद्धतीने हा व्हिडिओ आपण जरूर लाईक करा आणि आपल्या सर्व विद्यार्थ्यांच्यासाठी शेअर करा. धन्यवाद. या पुढचा व्हिडिओ याच प्रकरणाचा या सराव संचाचा आपण लगेच पुढं कंटिन्यू करणार आहोत. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स देऊन प्रोत्साहित करा. धन्यवाद.